हास्य, प्रेरणा आणि मातीचा अभिमान हीच आहे विदर्भाच्या राजूभाऊची पहिचान. एकदा एका शेतकऱ्याला एक अंड सापडलं आणि ते अंड होतं गरुडाचं. शेतकऱ्याने ते गरुडाचं अंड कोंबड्यांच्या अंड्यांसोबत ठेवलं आणि काही दिवसानंतर त्या अंड्यांमधून गरुडाचं पिल्लू बाहेर आलं. गरुडाचं पिल्लू कोंबड्यांच्या पिल्लांसोबत खेळू लागलं. खेळायचं, दाना टिपायचं, पाणी प्यायचं, उंच उडण्याचा प्रयत्न करायचं. उंच उडता उडता खाली पडायचं. एक दिवस त्या गरुडाच्या पिल्ल्याची नजर आकाशामध्ये गेली आणि आकाशामध्ये त्याला उंच उडताना एक पक्षी दिसला. तो पक्षी दुसरा कोणी नसून गरुडच होता. त्या गरुडाच्या पिल्ल्याला प्रश्न निर्माण झाला की हा पक्षी जो आकाशात उडतोय तो आपल्यासारखा दिसतोय, मग आपण का बरं आकाशामध्ये उडू शकत नाही? पण लगेच त्याच्यासोबत जे कोंबड्यांचे पिल्लं होते ते हसले आणि म्हणाले, अरे येड्या गबाळ्या, हे आपलं काम नाही, आपण उंच उडू शकत नाही. आणि त्या गरुडाच्या पिल्ल्याने त्यांचं ऐकलं आणि आयुष्यभर कोंबड्यांसारखं जीवन जगलं. आपणही दुसऱ्यांचं ऐकतोय आणि कोंबड्यांसारखं जीवन जगतोय असं तर नाही ना? मित्रांनो, कधी कधी आपल्याला आपली क्षमता माहीत नसते की आपल्यामध्ये काय क्वालिटी आहे, काय क्षमता आहे. तुमच्या आजूबाजूचे लोक हे तुमची ओळख ठरवत नाही. तुमची जे हिंमत आहे, तुमच्यामध्ये जी क्षमता आहे, हे तुमची ओळख ठरवते. म्हणून ज्यांना उंच उडायचं आहे त्यांनी कधीही आकाशाकडे पाहणं बिलकुल सोडू नये. आकाशाकडे पाहायचं आणि उंच उडण्याचा प्रयत्न करायचा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, पसंत आला असेल, काही मेसेज मिळाला असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा. भेटू अशाच प्रेरणादायी व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.